नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या एसी रंगोली चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. माझे व्हिडिओ तुम्ही असेच पाहत राहाल, मी अशी आशा करते आणि माझा व्हिडिओ इथे चांगला बनवण्याचा प्रयत्न करते. तर चला तर मग आजची आपली ही रांगोळी आहे 5 ते 3. तर आजची ही रांगोळी सोपी आहे, तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि असे आपले ठिपके आखून झालेले आहेत. आता यामध्ये मी डिझाईन तुम्हाला काढून दाखवते. तर मी इथे अगोदर ह्या डिझाईनमध्ये कलरच्या सहाय्याने तुम्हाला एक वेल काढून दाखवते. तर ही वेल अशा प्रकारे जोडत जायची आहे, जेणेकरून आपलं एक रांगोळी तयार होईल. आपण नेहमी तर पांढरा कलर वापरतच असतो, पण असा अगोदर कलर तुम्ही म्हणाल कलर कसा अगोदरच दिलेला आहे, तर काही हरकत नाही, मी तुम्हाला सांगते. अशा प्रकारे तुम्ही ही वेल तयार करून घ्या आणि यानंतर आपण ह्याच्यावरती पुन्हा डिझाईन तयार करून ही रांगोळी आणखीन छान बनवण्याचा प्रयत्न करूया. जर तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन असाल, माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ नेहमी पाहत राहा आणि सलग पाहत राहा, स्किप न करता, जेणेकरून माझे जी स्टेप आहे, एक स्टेप ती तुम्हाला नक्कीच ध्यानात बसेल, समजेल आणि तुम्ही ती सहजपणे काढू शकाल अशी मी आशा करते. तर तुम्ही पाहू शकता, मी अशा प्रकारे इथे कलर भरून घेतलेले आहेत. आता मी इथे पांढऱ्या कलरचा वापर करत आहे. तर आपली ही पांढरी रांगोळी जर आपण अशी साईडने कवर केली, बॉर्डर केली त्याची, तर एकदम आपली रांगोळी उठून दिसेल. तुम्ही पाहू शकता किती छान आपली रांगोळी दिसत आहे. आता उर्वरित ठिकाणी पण आपण पांढऱ्या रांगोळीने बॉर्डर तयार करून घेऊया. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ जर पाहिले नसतील, तर माझे व्हिडिओ मागचे तुम्ही नक्की पहा. त्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत आणि 3D रांगोळ्या पण आहेत. तर तुम्हाला त्या आवडतील मी अशी आशा करते. आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच कराल अशी मी विनंती करते. जर तुम्हाला वेळ भेटत नसेल माझे व्हिडिओ पाहायला, तर मी तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये हे व्हिडिओ दाखवित आहे. तर तुम्ही नक्कीच पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा. तुमच्या नातेवाईकांना पण शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला सांगा. आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही चुका आढळत असतील तर मला कमेंटमध्ये कळवा आणि माझी रांगोळी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवित राहा. चला तर मग आपली ही रांगोळी आता पूर्ण झालेली आहे. तर इथे मी वेली वगैरे काढून घेते आणि ही रांगोळी पूर्ण करते. आणि मधामध्ये जी डॉट दिलेला आहे त्यामध्ये पण कलर भरून घेते. तुम्ही पाहू शकता आपली किती सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही छोट्या रांगोळीपासून, छोट्या ठिपक्यापासून मोठी रांगोळी अशी बनवू शकता. तर एकदम छान आणि सोपी आहे ही रांगोळी, काहीच अवघड नाही आणि तुमचं झटपट होणारी, कमीत कमी वेळ घेणारी रांगोळी आहे.